मत्ताईची चोकटली खबर 19वा अध्याय। येसू हे गोष्टी सांगून झाल्यावर गलिलेपणू योर्दन नदीची थांगून राहोचे युदय देशाचे प्रांतमंपा आला। खूप जुग माणसांची मांदी त्याच्या माग आल्यावर तो त्यांता तिथे चोकट केला। तवा काही जण परिचयाना त्याचा परीक्षा करावं म्हणून त्याजवळ येऊन कोणत्याच निमतीनं राहो माणूस आपणाच्या बायकोचा सोडवचा न्याय होई की म्हणून पूछल्यावर येसू त्यांले हे रकमेला जवाब दिला, भगवंत अंदी माणसांता घडूला तो त्यांता बाईवनी आणि माणूसवनी घडूला। त्यासाठी माणूस आपणाच्या मायबापांना सोडून देऊन आपणाच्या बायको संग एक होते। त्यांनी दोघी जण एक अंगवणी राहतात म्हणून सांगलेला तुम्ही नाही वाचले की? म्हणून त्यांनी आता पण दोघी नव्हे ते एक अंगवणी हाय ते। म्हणून भगवंत जोड केले वाल्यांता माणूस नाही फाको म्हणून सांगला। त्यासाठी त्यांनी तसं म्हणले ना फारकतीची चिठ्ठी देऊन तिथं सोडव म्हणून मोसे कहा आज्ञा दिला म्हणून त्यात पूछल्यावर तो तुमचे कठोर हृदयांत धरून तुमचे बायकांना सोडव म्हणून मोसे सांगलापणे अंधीपणू तसा नाही झाला। अनेक सिंड्रपणाचा निमित्त नसला आपणाच्या बायकोचा सोडून देऊन अनेक एके संग लग्न होचं वाला ती संग सिंड्रपण करताय म्हणून अनेक सोडून दिले वाली संग लग्न होचं वाला सिंड्रपण करताय म्हणून तुम्हाला सांगता म्हणून त्यांता म्हणला। त्याच्या शिष्याना नवरा बायकोंचा संबंध असूनचा झाले ना लग्न होचा चोकट नव्हे म्हणून त्याले सांगले। त्यासाठी भगवंत कोणाला तो अर्थ करायची शक्ती देते यो त्याहानीचपणी आणि कोणीच एक गोष्टीचा अंगीकार नाही करेत। माईचे गर्भपणू बायलेवनी जन्मलेले वाले हाय ते अनेक माणसांकून बायलेवनी केलेले बायले काही हाय ते अनेक स्वर्गाच्या राजवाडीसाठी आपण तापून बायलेवनी केलेले बायले काही हाय ते। हे गोष्टीचा अंगीकार करावचा वाला अंगीकार करून दे म्हणून त्यांले सांगला। तवा तो त्यावर हात ठेवून प्रार्थना करावं म्हणून काही जण नाहले पोरांता त्याजवळ धरून आले। त्याच्या शिष्याना धरून आले वाल्यांत डटुलेवर येसू नाहले पोरांता आडवे नसला त्यांता माझजवळ येऊ द्या कहा म्हणले ना स्वर्गाचा राजवाडा असूनच्या वाल्यांचाच होय म्हणून त्यांले सांगला। येसू त्यावर हात ठेवून तो तेथनू उठून गेला। तवा एकला जवान माणूस येसूच्या जवळ येऊन मास्तरा कवचले वाचाचे जीवत घेऊ म्हणले ना मी कोणते कोणते चोकटले कार्य करावं म्हणून त्यात पूछला। आणि येसू त्याला असं सांगला, त्यासाठी तो चोकटले कार्याचे बारेत तू माता कहा पूछतायस? फक्त भगवंत एकलाच चोकटला होये। तू कवचले वाचाचे जीव पदसव म्हणले ना आज्ञाता धरून चाल म्हणून सांगला। तू कोणते आज्ञा म्हणून येसू तर पूछल्यावर तवा येसू हे रकमेनं सांगला, एकता हत्या नाही कराव, सिंड्रपण नाही कराव, चोरटपण नाही कराव, लबडगव नाही सांगाव आणि मायबापनले मर्यादा देवव, तुझेवनी तुझे शेजारवाले ता प्रेम कराव मनाचे सहित म्हणून सांगला। त्यासाठी तो चेलिक पोरगा हे समजेंदा धरून चालूच हो म्हणला। अनेक माले काय कमी आहे म्हणून त्यात पूछला। त्यासाठी येसू तू परिपूर्ण हो म्हणले ना तू जाऊन तुझे धनदौलतीत विकून ते पैशांता गरिबांले दे तवा स्वर्गपतूले धनदौलत भेटते मग तू माझे मांग ये म्हणून त्याला सांगला। पण तो चेलिक पोरगा खूप धनदौलतवाला होई म्हणून ते गोष्ट ऐकून कलाकला होत निघून गेला। तवा येसू आपणाचे शिष्यानंतर देखून असं म्हणला, धनदौलतवाला स्वर्गाचे राजवाडे पदसवचं कठीण म्हणून मी तुम्हाला खरंच सांगतो। हेच नव्हे पण धनदौलतवाला स्वर्गाचे राजवाडे पदसवचे दून काही सुईचे भोकपा हुटड दसवचा सस्ता म्हणून तुम्हाला सांगतो म्हणून म्हणला। शिष्यानं हे गोष्ट ऐकून खूप औचित होऊन तसं झाले ना कोण रक्षण घेऊ शकते म्हणून पूछल्यावर येसू त्यांत देखून माणसांचे ना हे नाही होऊ सके पण भगवंताचे ना समजाच होऊ शकते म्हणून सांगला। तवा पेतूर देख आम्ही समजेत सोडून देऊन तुझे मांग आलेसाठी आम्हाला काय भेटते म्हणून त्यात पूछल्यावर येसू त्यांत असं म्हणला, नवे कलिपा माणसाचा लेख आपल्याच्या महिमेच्या राजगादीवर बसून राहताना माझे मांग आलेले तुम्ही 12 राजगाद्यांवर बसून इस्रायलवाल्यांचे 12 खानदान्यांले तस्वे करता म्हणून मी तुम्हाला खरंच सांगतो। माझ्या नावासाठी भावांतर हो, बहिणींतर हो, मायबापांतर हो, लेकरांतर हो, वावरांतर हो, घरांतर हो सोडून दिलेला हर एकला त्यांता 100 हिस्से घेते। हेच नाही पण कवचले वाचाचं जीवत कमुते। अंधीचे वाले कितीको जना मांगा होतेत, मांगाचे वाले कितीको जना पुढा होतेत।